नमस्कार मंडळी, आज आहे परतीचा दिवस। तर आज सकाळ सकाळ आम्ही उठलो, बीचवर गेलो, भिजलो, खूप मजा केली, नाश्ता केला, आवरावर केले। तर आता निघायची वेळ झाली। तर सकाळ सकाळ बघा आम्ही बीचवरती गेलो, खूप मजा केली, खूप मजा। आणि त्यानंतर रूम पण दाखवला, रूम कसा आहे कसा नाही, दादाने आम्हाला कसा रूम दिला, खूप मजा आली। आणि आम्ही आता निघायची तयारीत आहे। खूप बेकार वाटते निघताना, पण काय आता निघायला पाहिजे, शाळा आहे मुलींची। पण चिवला पण बेकार वाटतं जायचं, म्हणजे छान वाटलं, फॅमिलीसारखं वाटलं। तर चला आता आपण निघूया। आणि तुम्ही चला आता आम्ही निघालोय, चला बाय बाय। बीच बघा शेवटचा आपल्या ब्लॉगमध्ये आता निघतोय। चला दादा, चला आता निघालो। रिक्षा वाट बघते काय गचू, आता एवढं लवकर निघालो नसतो। बीच बघा ना, निघेपर्यंत बीच बघा, छान व्ह्यू आहे। थांब ना, चला निघूया, बाय बाय। रस्ता बघा, रिक्षा समोर उभी आहे, हे घेऊन मावलं उभे आहेत। बॅगा तर सगळ्या दादांनी आणि घेऊन गेलेत। थँक्यू, लय भारी वाटलं। हे आमचे दादा आहेत, ह्यांनी आम्हाला खूप मदत केली, म्हणून निघा असं वाटत नाही तुमच्यामुळे। चालेल चला, दादा बाय बाय करतायत। चला स्टेशन आलेलं आहे। येताना बघितलं होतं, आता जाताना पण बघा। झोपा नाही आता, तिथं जाऊन झोपा आता।
इथं सोडून आम्हाला दादांनी ह्या काकांना पाठवलं आम्हाला रिक्षातून पाठवायला. हा चला चला आता हे बघा इथून मोठी रिक्षा घेऊन जाणार आम्हाला सोडवायला आले होते खास. इथे हाच रूल आहे. तिकडून घ्या. चला हे बघा ना किती छान वाटतंय बघायला. पुढं ना हे बघा आम्ही 4:30 वाजता आलोय इथे बसलोय. अजून काय गाडी नाही इलाय. आता तुम्ही बोलत असाल हे असं का बोलतंय. हे काय झालं 3 दिवस मालवणाचं पाणी लागलं ना माका त्यामुळे साताऱ्याचा गाडी आता मालवणी झालाय. आता ही जी गाडी आहे ना तेजस एक्सप्रेस ती आता लेट असा 5ची गाडी ती 6:30ला येणार असा. त्यामुळे इथं माऊची आणि आम्ही बसलेलो असा. हा चला. माऊला आणि चिवला भूक लागली आणि सोबत मला पण लागली. माऊ काय खाते दाखव. लॉलीपॉप फ्लावर. लॉलीपॉप फ्लावर दाखव कसला आहे दाखव बघू दे ना. हा माहिती खायचं असतं बघू तरी ते जवळ दाखव तर मोबाईलच्या. कोणता कलर आहे ग. ग्रीन खायचं आहे वरचा कोणता आहे. रेड कलर आहे. चिव काय करते बघा. चिप्स खाते. कंटाळा आला. आणले चिप्स आणले आणि मुगाची डाळ आणली खारी छान आहे. 25 झालेत तरी अजून गाडीचा पत्ता नाही. आता चेक केला तर 7 वाजता गाडी येणार आहे. बघा आता इथले सगळेजण माणसं निघाले. तिथं मॅक्झिमम माणसं तेजसनीच जाणार आहेत आणि तेजस गाडी बघा किती लेट येते. भरपूर लेट येते यार. वैताग आलाय बसून 2 तास जरी इथं बसलो. आता 2 ते 2.5 तास होत 4 ते 5 5 ते 6 6 ते 6:30 म्हणजे 3 तास इथं बसायचं एवढं हे करू. त्याच्यात तिथं त्या दादांकडे बसलेलं परवडलं असतं माहिती असतं तर. जाऊ दे चला आता आतमध्ये जाऊन बसतो प्लॅटफॉर्ममध्ये. चला आता बाय बाय. कुडाला बाय बाय करूया थोड्या वेळाने. बघा 5च्या गाडीसाठी तेवढी माणसं बसलेत. 6:15 झाले तरी अजून गाडी आली नाही. खूप बेकार हे चांगल्या नाहीत गाड्यांचा टायमिंग घेतल्या. जनशताब्दी तेवढी बरी आहे पण ह्या गाड्या भंगार आहेत. बघा किती पॅसेंजर आहेत भरपूर आहे. अख्खा प्लॅटफॉर्म भरलाय आणि ही पण बघा किती वैतागली. मावला झोप आले पण नाटके करते. कशाला मोबाईल बघायचा तुला. आता झोप तू. तिच्या कानाखाली वर मारते. नको तिला ती बोलली तरी ती देईल. चल हो तिकडे सरक. 5 मिनिट झाली तशी सगळे जागेवरून हल्ले बघा. उभे राहिले तिथे सगळेजण. बघा सगळ्यांनी सीट सोडली. तिथं सगळे बसले होते. इथे हे म्हातारे लोक आहेत ते बसलेत. नाही तर बघा सगळे उभे राहिलेत ट्रेन येणार आहे म्हणून. झोपली फायनली. तिला आम्ही नंतर जेवण खाऊन झोपायचं. आता बघा ना 7:30 वाजून गेले. किती वाजले तुम्ही. बरोबर 7:30 वाजून गेले. अजून ट्रेन आली नाही. आता येते. अनाउन्समेंट तर झाले. आली चल. कुठे आली बाई फायनली.
शेवटी 7:40ला बरोबर आम्ही बसलोय आता गाडीमध्ये. बघा माऊल झोपले, थंडी वाजते थोडीशी, थंडा नाही वाजत. चिवनी घातलं स्वेटर. आल्या सीट नंबर बघितली आमची ॲक्च्युली इथे आहे 53-54 आमची इथे. पण हा माणूस इथे एकटा बसला होता आणि ती आजी इथं ते नेत होते. मग ह्यांना म्हटलं की त्याला तिथे बसू आणि आपण इथं बसू. मी तर आम्ही डायरेक्ट सीट आम्हीच घेतली. 3 येते, तिघं पण एकत्र बसते. तर आल्या बघा काय पाणी दिले ह्या लोकांनी. बघा इथे बाटल्या दिलेत 1 2 3. ही आमच्या 3 सीटच्या 3 बाटल्या. ही आम्ही आता घेतली होती प्लॅटफॉर्मवरती. माऊला ताण लागली होती म्हणून. आता नाश्ता पण 52, 53, 54. तिघांनाही नाश्ता आलाय, पाणी आलंय आणि नाश्ता पण आला. कसं होतं पॉपकॉर्न, ज्यूस आहे, केक आहे आणि गरम चहा. साठी चहा बनवला. आता इथं बघा गरम पाणी आणलंय, त्यामध्ये पावडर टाकायचे. तुझा चहा रेडी. मग तुझा पण बघा आमच्यासाठी चहा रेडी केला यांनी. आणि माव सगळेजण झोपले. कंटिन्यू 2-3 तास झाला मी मावला घेऊन बसलोय. आता 1 तास झालं झोपल्या दोघेजण. इथे बघा माऊला खूप शर्यतीने उठवावं लागलं आम्हाला. उठवतच नव्हती. शेवटी हे ज्यूस दाखवलं तेव्हा ती उठली बघा. आणि इथे चिव आणि मी पण उठले आणि जेवण आले. ह्यांच्यासाठी नॉनव्हेज आलंय. आणि नॉनव्हेज केलेलं ऑर्डर. आमच्यासाठी व्हेज. हे बघ 2 व्हेज. आता नॉनव्हेजमध्ये काय काय माहिती नाही. नॉनव्हेज मध्ये काय काय आहे? चपाती, भात, बटाट्याची भाजी, स्वीट, डाळ, चिकन, 3 चपाती आहेत आणि दही. व्हेजमध्ये पनीर असणार आहे आणि बाकी सेम आयटम. माऊला वाजायला लागली थंडी. जसं ज्यूस पिला माऊला वाजायला लागली थंडी. हे का माझा बाळ. व्हेजमध्ये पण सेमच आहे. पनीरची भाजी, चपाती, डाळ, बटाट्याची भाजी, भात आणि गोडशिरा आणि दही. सेम जेवण आहे. फक्त आमच्या ह्याच्यात काय भाज्यामध्ये नॉनव्हेज आहे बस. आणि इथं व्हेज आहे. तर चला आता जेवूया. रिक्षा स्टँडच्या इथे थांबले. पनवेल उतरलो बरोबर 1:45ला. इथे उभं राहिलो. ओलाची वाट बघतोय. ओला बुक केलं. एवढं रात्री पण भरपूर पब्लिक आहे. भरपूर पब्लिक. असं वाटलं जास्त पब्लिक नसणार पण भरपूर पब्लिक आहे. आणि ऑटो पण अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही कधी येऊ शकता, कधी जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप ऑटो आहेत. बघा आम्ही घरी आलो आहे. चेंज केलं आहे. झोपायची तयारीतच आहे पण व्हिडिओ एड करायचा राहिला आहे. तर बघा आम्ही 2:45 वाजता पनवेलला उतरलो. आणि तिथून उतरल्यानंतर आम्ही ओला बुक केली होती. तर ओला त्या साईडला पनवेलच्या वेस्ट साईडला होता, आम्ही या साईडला होतो. तर तो बोला की तुम्ही या, पण आमच्याकडे सामान पण होतं आणि माव पण झोपली होती. त्याच्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. आणि आम्ही म्हटलं की राहू दे. मग समोरचा रिक्षाला बोला तुम्ही कॅन्सल करा, होणार काय तर. मग आम्ही रिक्षातून गेलो. घरी यायला 2:45-3 वाजले. 3 वाजले आम्हाला यायला. घरी आलो लगेच फटाफट कपडे चेंज केले आणि आता म्हटलं झोपूया. आणि खरंच मालवणला जाऊन एवढं छान वाटलं ना. म्हणजे यावंसं वाटत नव्हतं. जावंसं तिथून यावंसं वाटत नव्हतं. असं वाटलं की खरंच यार तिथं राहायला खरंच स्वर्गाहून सुंदर आहे. आम्हाला खूप आवडलं. परत कधी का म्हटले रे जाऊया तर खरंच नक्की जाईल. मी एवढे वर्ष त्यांना म्हणायचे की तुम्ही का जाताय आज कळलं. खरं त्याचं रिझन आम्हाला आज कळलं की ते का जातात. ते स्वर्गाहून सुंदर अशी जागा आहे तर मग कोण नाही जाणार. मी तर एका पायात तयार आहे. माझी चिव पण एका पायात तयार आहे. माव काय भिजायचं म्हटलं तर तयार आहे.
तर मी आमची कोकण ट्रिप एवढी छान झाली ना, म्हणजे आयुष्यात लक्षात राहण्यासारखी झाली. तर आमचा कोकण प्रवास खूप छान झाला. आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मजा वाटली. सगळ्या काही गोष्टी छान झाल्या एकदम मस्तपणे. फिरणं पण झालेलं आहे आमचं 2 दिवसाचं. तर आता घरी आले. आता आपला कोकणचे ब्लॉग संपले. आता आपले नेक्स्ट व्हिडिओ चालू होतील बाकी गावचे. आता गावी जायचं आहे आम्हाला परत. आणि हळदी कुंकू पण आहे, काय काय आहे म्हणजे खूप काय काय व्हिडिओ यायचे बाकी. तर तुम्ही व्हिडिओ बघायला म्हणजे विसरू नका. आमची व्हिडिओ आता परत येणार आहे, तर विसरू नका. सर्व काही येणार, कारण की गावाला तर जायचं, जत्रा आहे आमची कुसुंबीची, तर आम्हाला गावालाही जायचं आहे. तर तुम्हाला कोकणची व्हिडिओ कसे वाटले ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला, मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. माऊकी बघा. चला बाय बाय. गुड नाईट.